एवढं मला लाडकी बिडकी बहीण एकदम. आता लाडकी नाही तर काय बोलू, कंजूस बोलू? मी काय कंजूसगिरी केली रे? ह्याला मोठा कंजूस. नाही. आजचा दिवस म्हणजे एक बहीण भावाचं नातं, असं गोड नातं असतं. आता त्याने नवीन आयडी ओपन केलाय, तर त्याच्या आयडीला भरपूर सारा प्रेम द्या, त्याच्या ब्लॉग्सला, त्याच्या मेहनतला भरपूर प्रेम द्या. चल निघते, ये घरी नंतर आलीस तर. काय बोलते? नमस्कार मंडळी, मी कौशिक पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर सर्व मंडळी कसे आहात? आय होप तुम्ही सर्व खूप मजे असाल. तर मंडळी, आज आहे तो म्हणजे आपला बहीण भावाचा लाडका सण, तो म्हणजे भाऊबीज. तर सर्वांना भाऊबीजच्या निमित्ताने बहीण भावांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून. आणि आज आपण दाखवणार आहे भाऊबीज माझी बहिणीकडे पण जाणार आहे आणि सर्व ज्या बहिणी असतील त्यांची तर मी जाणार आहे. आणि कशा प्रकारे मी भाऊबीज साजरा करतो ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि चॅनलला नवीन असाल तर नक्कीच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. चला. तर मंडळी, ही आहे माझी लाडकी सख्खी बहिणीस, माझी मोठी ताई. सर्वात पहिला इथूनच सुरुवात करणार आहे मी भाऊबीज करायला. असा अंगावर टाकतो काय याच्यात शर्ट आहे, बघूया. नशीब भांडी मिठी आली नाही तर भांडी येतात घरी कधी पण. सगळ्या माणशी भांडी पाठवतात, जाली भांडी मिक्सर. नशीब. शर्ट मस्त आहे बघा. यूट्यूब चॅनलला आणि माझ्या सर्व फ्रेंड्सला, माझं नाव सुष्मिता कांचन पाटील आहे. मी कौशलची बहीण आहे. आज भाऊबीज, वर्षभर आपण ज्या वाटुतीने वाट बघतो त्या दिवसाची, म्हणजे तो भाऊबीज आहे. वर्षाने भाऊ येतो बहिणीकडे ओवाळणीसाठी आणि तिला भेटवस्तू घेऊन येतो पहिल्यांदा. आणि आजचा दिवस म्हणजे एक बहीण भावाचं नातं, असं गोड नातं असतं आजच्या दिवसाला. आणि जे काय असतं ओवाळणी, तो भाऊ देतो बहिणीला आणि बहीण पण भावाला ओवाळणी देते आजच्या दिवसाला. एक नातं म्हणजे एक चांगला अशुभ, म्हणजे असं बोलायला गेला तर एक नातं, एक गोड नात्याची निर्माण होते. भाऊबीज या सणाचा अर्थ आहे का बहीण भावाचा सुंदर प्रेम, असा या भाऊबीजेचा अर्थ आहे. तर चालेल, तुम्हाला पण सर्वांना भाऊबीज आणि भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा. मंडळी, जास्त ओवाळणी टाकायची नाही, फक्त 100 रुपये. या आर्थिक ठेवले 100 रुपये, कारण यांना बहिणीसांना जेवून देऊन पण जाम दिलाय. पॅन गल्ली खाली देईन, नंतर तिला काहीतरी चांगली भेटवस्तू देईन, तिला भारीवाली देईन. माझा यूट्यूबचा पहिला पेमेंट आहे ना, तर नक्कीच तिला काहीतरी देईन. आणि तोपर्यंत तुम्ही आपले 1K सबस्क्रायबर पटापट करून टाका आणि असाच तुमच्या बहिणीला खुश ठेवा आणि तुमच्या फॅमिलीला खुश ठेवा. चला, धन्यवाद. आता आपण जाऊया दुसऱ्या बहिणीकडे. तर मंडळी, आता आपण आलो दुसरी भाऊबीज करण्यासाठी माझ्या काकाच्या मुलीकडे, म्हणजे आमच्या मोठ्या बाबांची मुलगी मृणाली. आता भाऊबीज करून घेऊया. काय 1 लाख सबस्क्रायबर्स होते गाईज, लवकर. जास्त नाही, सगळ्यांना 200 रुपये 50 वाटते. तर मंडळी, मला पण आता भाऊबीजचा गिफ्ट आहे चिनूनी. बघूया आता काय आहे ह्याच्यामध्ये. मी नंतर तिला भाऊबीजचा गिफ्ट देणार आहे.
काय आहे बघूया आता ह्याच्यामध्ये. अच्छा, इयरफोन्स आहेत. मस्त मस्त सुंदर. तर मला एक दोन गोष्टी बोलायच्या आहेत की माझ्या भावाचा ब्लॉगचा चॅनल काही कारणास्तव बंद झालेला यूट्यूबचा. कौशल पाटील करून होता, कौशल पाटील ब्लॉग्स. सो तो काही कारणास्तव बंद झालेला, पण आता त्याने नवीन आय डी ओपन केला आहे. तर त्याच्या आय डीला भरपूर सारा प्रेम द्या, त्याच्या व्लॉग्सला, त्याच्या मेहनतला भरपूर प्रेम द्या आणि त्याला असं सपोर्ट करा. धन्यवाद. चालेल सर्वांना हॅपी भाऊबीज. आता आपल्याला जायचं आहे तिसऱ्या बहिणीकडं. चला भेटूया लवकरच. चला बाय. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत राहा शेवटपर्यंत. नट नवरे आल्यान, एक प्रांजली आणि ती दुसरी सिमी. ती सध्या लगेच बिझी झाली रे. आम्ही दिसल्यावर लगेच ती बिझी होतं. मंडळी बघा, भाव चाललंय तिला लगेच. आवाज पण देत नाही, आवाज पोचते तरी. आता आवाज दिला. तर मंडळी बघू शकता रांगोळी प्रांजलसाठी तर मस्त सुंदर अशी फुलांची रांगोळी काढलेली आहे. बघू शकता. मग अशी भाव देत नव्हती तर आता भाव द्यायला लागले. किती कमाई किती केलीस भाऊबीजची? पहिला तू. नक्की मस्त दिसतेस पण आज. ड्रेसिंग सेम केले, लाजून पलते. पिंक थीम आहे काय? कसली काय पण काय कसला काय केलं हे केलं पण काय करणार आहेस तू युट्यूबचं? कसा पण काय करणार आहेस ब्लॉगिंग मध्ये? कधी ना कधी टाकशील, डेलीचा अपडेट ठेवशील तर चालतील ना. तर ही आहे माझी तिसरी बहिणीस प्रांजली पाटील. बोकरवेड्यामध्ये आलो तिला भाऊबीज करण्यासाठी. आणि ही तिची बारकी बहिणीस सिमी पाटील, त्या कबड्डी खेळ. ही पण आहे कबड्डी खेळते. बघूया प्रांजली काय गिफ्ट घेतलं आपल्याला भाऊबीज. हा मस्त शर्ट. जाऊ द्या, साईज मध्ये असलं तर रिटर्न करेन मी. मस्त आहे. अरे मी व्हिडिओ कॉल बघितला म्हणून तुझी चॉईस आता ती सिलेक्ट केला असेल. मस्त आहे बरं. तुम्ही ग्रीन कलर घालतास ना, मस्त आहे. सुंदर गिफ्ट आणलेलं आहे आपल्याला पण. इकडची आता तिसरी भाऊबीज झालेली आहे. चल निघते, ये घरी नंतर आलीस तर. काय बोलते? ब्लॉग मध्ये गोडच आहे, सगळी तर गोड बोलते. हिचं काय ऐकू नका. आता आलो शेव्यामध्ये चौथीकडं बहिणीसकडं. चल आता बघा शेव्यातली माझी बहीण प्रेरणा पाटील. आता काय आणलाय बघा, दोन गोष्टी आणल्या. थंडा पण आणलाय, तीन प्रकारचे. दोन थंडा या काय ठीक आहे. दुसरा काय नको आणू मला. चला तर मंडळी आलो आता नवीन शेवे गावामध्ये आपल्या चौथ्या बहिणीकडे. आपली दिदी म्हणजे प्रेरणा पाटील, ती पण सुद्धा मला भाऊबीज आणि रक्षाबंधन करते. पैशाच्या नोटा बघ किती पडल्या जवळ जरा. बरेच भाऊबीजचा हात मारलाय हे बघा. मंडळी आलो आता किमयाकडे. तिने आपल्यासाठी बघा मस्त व्हेज पिझ्झा केलेला आहे. काय कुठला आहे फ्लेवर आहे हो? काय फार्म हाऊस लोडेड पिझ्झा तिने आपल्यासाठी मस्तपैकी बनवला आहे. व्हेज आहे, मस्तपैकी सुंदर मस्त आलाय, टेस्टी, मला आवडला मस्त.
चल पटकन आता भाऊबीज करून घेऊ. सर्वात लेट आलास इथं घाई गेलेस तर आता करणार नाही गप्प बसायचा. कॅमेरा शूट कोण कर माझा? शूटिंग आपण ट्रायपॉडवर जाऊ दे माझ्याकडे पण आहे. पैसे किती टाकला का? सगळे 500 मध्ये टाकले तुला समजतं का? मग आज किती आता मी 17 वगैरे झाले 17. मला देशील ना, मी कामाला नाही आहे. एक काय एवढा मोठा ब्लॉगर आपल्या प्राण गरिबाकडनं मागते काय वाटते की नाही? नाही. काय करायचं आता? नाही, माझी स्पॅन गल्ले. आलोय मी आता आमच्या ब्लॉकवर किमयाची भाऊबीज करायला. लास्टची भाऊबीज माझी, आपली काकाची पोरगी म्हणजे माझी लाडकी बहिणीस तिची लास्टची भाऊबीज करायची. कर चल बटाबट. एवढं मला लाडकी बिडकी बहीण एकदम. आता लाडकीने तर काय बोलू, कंजूस बोलू. मी काय कंजूसगिरी केली रे? ह्याला मोठा कंजूस. गाईस जी भाऊबीज आहेत ना, आम्हाला त्या पोल्यांच्या चालण्या असतात. पोल्यांचं चाललं म्हणजे हे पोल्याचा यो काय बोलतो त्याला, आपला पोले करतो आपण ते. कसले पोले? पोले पोले पोली. पुरणपोली. हा, पुरणपोलीचं ते मलाच नाही आठवत मी चाललेला आहे. हिने आणलेला. कर चल पटापट. घांब किती फुटायला लागला. गरमाज भाऊबीच्या दिवशी जाम गरम होते आणि मेन म्हणजे पावसाने जाम वाटली. चांगला सण आहे आज, दिवाळी पण आहे आणि भाऊबीज पण आहे. त्या दिवशी पावसाने वाट लावलेली आहे, त्याच्यामुळे मला पण भरपूर लेट झाला आज याला. हे भगवान कोला होय. दिवस तर दिवस असतो ज्याच्यात मस्ती करायला हे बघा. भेटतं. मग काही दिवस तर दिवस असतो ज्याच्यात मस्ती करायला भेटतं. अजून कुठला आला? काय बोलणार, माझ भाऊबीज आहे त्या निमित्ताने. हे बघा, मला एक तर पटलं नाही. हा सर्वात सगळी भाऊ म्हणजे पाचीच्या पाचच भाऊ सगळ्यात लेट येतात माझ्याकडं. यावर्षी मी सगळ्यांना लवकर बोलवलेला, हा तरी पण लेट आला. मला त्याचा अजून डोका फिरलाय तरी पण आला ना. दॅट इज मोर इम्पॉर्टंट फॉर मी. खूप भारी वाटला. भाऊबीजचे 2 शब्द काहीतरी बोल. भाऊबीज काय आपला, भाऊबीज एक प्रकारचा आपला तर कुठला तरी दिवस आपण सगळी एकत्र भेटतो. मग तो सण त्याच्यासाठी त्या निमित्ताने बनवला गेलेला आहे. सो हे आपल्याला जरा भारी वाटतं. कधी वेगळं चेंज इन आवर लाईफ. चला मंडळी, हाच होता माझा आजचा दिवस, पूर्ण दिवस. कशा प्रकारे आमच्या इथे भाऊबीज साजरी केली जाते आणि मी इथंच एंड करतोय ब्लॉग किमाची सोबतच. आणि सर्वांची तर जाऊन खूप बरं वाटला बहिणींना भेटून. आणि आजचा सण खूप उत्साहाने साजरा केला मी आणि माझ्या बहिणींनी सुद्धा, सर्वांनी. तर तुम्हाला व्हिडिओ माझी आजची भाऊबीजची कशी वाटली तर नक्कीच कमेंट करून सांगा मला आणि कमेंट बॉक्समध्ये हॅप्पी भाऊबीज लिहून टाका. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आत्तासाठी बाय बाय, टेक केअर, स्वतःची काळजी घ्या. चॅनल नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. हां, लवकर 1K सबस्क्राईब आपले करून टाका. आता नवीन चॅनल खोललाय, प्रोग्रेस पाहिजे आम्हाला. आणि मेन म्हणजे मी चाललोय 25 तारखेला बाबांच्या भेटीला चालत पायी. ते 9 दिवसाचे व्लॉग बघायला नक्की रेडी राहा तुम्ही सर्वजण. हा. चला बाय बाय.